सगळं जे मटेरियल आहे ते मी ठेवलं होतं असा ब्रॉकेटवाला, म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगते. म्हणजे व्हिडिओ थ्रू तर बघितले तर मला चांगला एक माहिती, आणि ते राहिलं ते राहूनच जाते. प्लीज ते नीट परत एकदा चेक कर. तुला प्रार्थना कर. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी हा कप्पा घेतला आवराला, कारण बऱ्याच जणांचे जे पार्सल आलेले आहेत किंवा साड्या आलेले आहेत, कोणाकोणाचे शिवून ठेवलेले आहेत, ते सगळं द्यायचं आहे. तर हे एवढ्याशा कप्प्यामध्ये सगळं जे मटेरियल आहे ते मी ठेवलं होतं. आता शिवलेत कोणाचे ते वेगळे करायचे, शिवायचे कोणाचे ते वेगळे करायचे, तर पार्सल जे आलेत ते तसेच राहिलेत. बऱ्याचदा काय होतं, पार्सल येऊन जातं, आज देतो उद्या देतो माप तुम्हाला, किंवा आता नंतर कॉल करतो म्हणून ते तसंच राहून जातं. असे कित्येकदा होतं की महिना ते पार्सल तसंच माझ्याकडे राहतं. पण मी ते नोंद करून ठेवलेली असते, त्यामुळे मला इझी जातं. ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा म्हणजे शिवलेल्या गोष्टी ज्यांचे द्यायचे आहेत, मटेरियल पण आहेत, साड्या आहेत, ज्या साड्या शिवायला आलेल्या आहेत, ड्रेसेस आरामात मला वाटतं 15-1 साड्या आहेत. आणि दरवेळेस मी फोन केले की हां थांबा, आज देतो माप उद्या देतो, ते तसंच राहून जातं. इकडं नऊवारी शिवते, काही फ्रॉक शिवायचे होते, आणि बाहेर वातावरण पाहता पावसाचं छान आहे, पण पावसाने झोडपून काढलं. पाऊस नाही म्हटल्यानंतर एकदमच जोरात आला, आणि मला वाटतं हे सगळं हे शिवायचं ठेवलं, हे आत्ता शिवायचं आहे. आणि सगळं आवरून झालेलं आहे ऑलमोस्ट घरातलं सगळं. कधी तर हे पण इथे ठेवले, शिवलेले आहेत, त्याचे गाऊन शिवायचे आहेत, कधीचेच हे मटेरियल आहेत, तर साड्यांचेच आहेत, आणि खाली साड्या फॉल बिडिंगचे, त्याचाही व्हिडिओ शूट करायचा आहे. असं सगळं माझं काम चाललेलं आहे. आणि इकडं असं पाहता माझं किचन हे असं ठीक आहे, जास्त अस्ताव्यस्त नाही, सकाळची वेळ आहे तर आवरते. आत्ता कपड्यांचा प्रॉब्लेम चालू होतो, म्हणजे सुकलेले तिकडे ठेवायचे, थोडेसे ओलसर असलेले इथं टाकायचे. आधी मी कप्पा आवरून घेते सगळं, आणि इकडचं पण सगळं आवरलेलं, इस्त्रीचे कपडे ठेवलेत, काढून ठेवायचे. आता जिथं पाहतील तिथं खुर्चीवरती सगळीकडे काय म्हणजे कपडेच दिसणार आहेत. आणि ही बॅग दिलेली मला मुंज होती त्यांचे, तर ते असं हे ओटी दिले बॅग आहे, आणि त्याच्यात ब्लाऊज पीस आहे छान असा ब्रॉकेटवाला, आणि छान पॅकिंग केलं. ह्याचं पॅकिंग किती सुंदर केलं आहे ह्याचं. तर ह्याला साडी पिन पण आहे, म्हणजे सगळंच आलं ह्याच्यामध्ये. तर आता हे काढते पटपट. आणि हे एकदा घातलेले ड्रेसेस आहेत, आणि असं हँगरला अडकावून ठेवते, नंतर घालायचं, नसलं तर धुवून ठेवायचं. असं सगळं आवराआवरी चालू आहे माझी. आज म्हणजे मी आवरालाच घेतलं आहे, बाकी काय करणार आहे, कामं तर करावेच लागतील. पण कधी ना आता शिवू नंतर शिवू असं होतं. हे शिवून ठेवलेले हे हुक लावायला द्यायचे आहेत. तर चला आता हे असं दिसतं, आवरल्यावर कसं दिसते मी तुम्हाला दाखवते. आत्ता मी हे जे साईडचे आहेत ना, हे सगळे शिवायचे आहेत. त्याच्यात 1 नऊवारी, बाकी सगळे 1 पीस आहेत. आणि ज्यांचे आहेत ते मापं पाठवतो म्हणून पाठवत नाहीत, तर नाही म्हणले तरी 7-8 साड्या आहेत. आणि ह्या साईडला जे आहेत ह्याचं काय करायचं माहिती नाही, हे कोरिअरने आलेल्या साड्या आहेत, अजून सांगतोच बोलतात. म्हणजे मी दरवेळेस काढते अशी व्यवस्थित ठेवते, आणि नंतर काय तर काढताना सगळं अस्ताव्यस्त होतं. हे खालचे जे त्या नऊवाऱ्या आहेत आणि कॉटनचे कपडे, त्याच्यामध्ये काही त्रास नाही आहे. म्हणजे जे ऑर्डर असते त्याप्रमाणे शिवतो. काहीतर मागे पुढे झालं आहे, हे कपडा पडायचा बाहेर. हे कॉटनचं पूर्ण सेट आहे. हे नऊवारी आहेत, आणि काही किरकोळ साड्या ज्या ऑर्डरच्या आहेत. तर हेच मटेरियल फक्त विकण्यासाठी असतं, आणि ह्याच्यात पैठणी पण थोडंफार आहे. तर हे असं सगळं मी लावून घेते. प्लीज कुणाकुणाच्या साड्या आहेत तुमच्या लक्षात असतील तर मापं पाठवा. मी माहिती आहे, मी तुम्हाला 8-8 दिवसाला मेसेज करते, पण तुम्ही पाठवत नाही. मी व्हिडिओमध्ये सांगते, म्हणजे व्हिडिओ थ्रू तर मी ऐकते. तर चालेल, पटपट सगळं आवडते असं म्हणते, पण वेळ लागतं त्याला, कारण कशाचं काय आहे हे लक्षात ठेवावं लागतं. पण विसरत नाही, साडी कोणाची हे माझ्या लक्षात असतं. तर चालेल. हे सगळे पण मटेरियल शिवायला आलेले आहेत, आणि ह्याचे टॉप आहेत, काही ऑनलाईन मागवले आहेत हे सगळे मिशोवरून, आणि काही ब्लाऊज आहेत, आणि ह्यांचे मापं आहेत. हे काही ह्याच्यामधले माझ्यासाठी पण आणलेला मटेरियल आहे हा वाला. तर हे सगळं शिवणार आहे. आणि ह्या साईडला सगळे जे ब्लाऊज आहेत मापाचे ते ठेवलेत. काही साड्यांचे बॉर्डर आहेत नऊवारी शिवायचे आहेत. अजून एक मला वाटतं ही साडी खूप फेमस, ह्याचे जे ड्रेस शिवले होते धनश्रीसाठी, ह्याची ऑर्डर अजूनही चालू आहे. ही पण साडी मागवली, त्याचा इथं कपडा ठेवलेला आहे. तरी सगळं अजून इतकं हे आहे, कारण कधी ना कधी मला आवरावं लागतं, राहिलं की राहून जातं. ही पॅन्ट आली कोणाची, मुलीची आहे. काही टॉप शिवलेत, काही कोरिअर करायचे आहेत. एकदा चेक करतं, त्यांचंही लक्षात राहत नाही, माझ्याही लक्षात राहत नाही, राहून गेलं की राहून जातं.
मग आज करू उद्या करू म्हणत तसंच राहतं. आज म्हणले हे काढूच या, कारण एकदा काढायचंच आहे. किती काय आहे कोणाचं आहे ते मला पाहायचंच होतं आणि द्यायचं आहे लवकर लवकर शिवून, म्हणजे हे कप्पा रिकामा करेन मी. हे ऑर्डर पूर्ण ह्या साडीतले तर मला चांगला 1 महिना लागेल. एका साडीत 2-2 ड्रेस बसवते मी. तर असं सगळं चाललं आहे. अशा प्रकारे पूर्ण आवरून झाला. हा कप्पा वरपर्यंत भरला होता. जे काही शिवले ज्यांचे द्यायचे आहेत ते सगळं मी ह्याच्यावरती ठेवलं आहे, क्वाटवरती ठेवलं आहे. आणि परत इकडे शिवायचे जे कटिंगचे ते इकडे घेतले. इकडं तर शिलाई चालू आहे आणि हेही शिवलेत. आणि हे तर मला हुक आणि हे लावायचे द्यायचे आहेत. आणि हे इथं सगळं काढले ज्यांचे ज्यांचे द्यायचे आहेत, रेडी आहेत शिवून. इथलेच आहेत, हे कॉलनीतलेच आहेत. बरेचसे ब्लाऊज आहेत, घागरे आहेत, ड्रेस आहेत. ह्याचे व्हिडिओ केलेले आहेत, लवकरच तुम्हाला बघायला भेटतील. आणि कितीला चालू केलं होतं मी, काहीतरी 12ला चालू केलं होतं. 2:45 वाजले एवढ्या ह्याच्यात. म्हणजे 3 नऊवाऱ्या शिवून झाल्या असत्या. पण नाही 12ला 3 नाही 2 तर नऊवाऱ्या शिवून झाल्या असत्या. पण काय करू, इतकं इकडं तिकडं बघितलं की मला हे वाटत होतं. आणि जे देतात ना पटकन मापं देत नाहीत, कोरिअरने पाठवून देतात आणि ते राहिलं ते राहूनच जातं. प्लीज सगळ्यांनी मापं पाठवा आणि तुमचे ड्रेसेस, तुमचा जो कपडा आहे तो शिवून मी तुम्हाला घरपोच पाठवते लवकरात लवकर. हे कॉलनीतलंच आहे, ह्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्हाला बघायला भेटतील ड्रेसेसचे. तर चला, गणपती बाप्पा मोरया. ह्याला आता असं हे पावसामध्ये ना कपाट लाकडी आहे तर थोडं तरी फुलतात. ह्यांना असं जोर देऊन बसवावं लागतं. काय झालं आता ह्याला बसत नाही. आणि हा असा पॅक केला की हा असा आहे. आणि ह्यालाच मिरर लावून घेतले मी, कारण कोणी आलं की ड्रेस जे म्हणजे वेअर करतात आणि त्यांना फिटिंग पाहायचं असतं, तर इथंच असं मिरर केलेलं आहे खास ह्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने काम चालू आहे. आमच्या फॅनचं आता काम झालं आहे, काढून ठेवावं लागेल, कारण शिलाई करताना प्रचंड गरम होत होतं म्हणून हा फॅन काढला होता. हा माझ्या लग्नात दिलेला फॅन आहे 30 वर्षापूर्वीचा. अजूनसुद्धा चालला आहे माझ्यासारखे. म्हणजे तुम्ही वस्तू नीट हाताळले की चालतात. ही नऊवारी शिवायची, जे काय शिवायचे आहेत ते नीट परत एकदा चेक कर. हे शिवायचं आहे, हा शिवायचा आहे, ह्याचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि हे शिवायचे आहेत. हे सगळे इथेच ठेवून दिलेत मी, कारण पटकन हे पडेल. आणि एक साडी, 1 मिनिट ह्याच्यात ठेवले दिसते. ह्या साडीचे पण ड्रेस शिवायचे आहेत. मध्येच काहीतरी मला आठवतं, राहून जातं. ठीक आहे, हाही सगळा पसारा आवरायचा आहे मला. म्हणजे बरंचसं काय कोणाकोणाचं काय रिपेरिंगचं आहे. बऱ्याच गोष्टी माझ्या घरातल्याच आहेत, ते पण रिपेअर करून घेते. असं करून लवकरात लवकर सगळं उरकते. म्हणजे ही रूम जरा मला खुल्ली झाली की थोडंसं सेटअप करायचं चाललं आहे माझं. बघूया कसं जमतं आहे. अजून करतेच, कामामध्ये वेळच मिळत नाही, असंच चालेल. तर चालेल, चला भेटूया. तर आजचा व्हिडिओ मी सगळ्या ह्याच्यावरतीच केला आहे. म्हणजे हे जे म्हणजे शिलाईच्या मागे जे काम असतं, राहिलेला कपडा किंवा आलेलं सगळं ठेवण्यासाठी किती वेळ जातो ह्याचा हे अंदाज येत नाही. तर हेही कामं खूप महत्त्वाचे असतात. बऱ्याच छोट्या गोष्टी असतात म्हणजे ह्याच्यामध्ये, त्या ज्या लक्षात राहत नाहीत, विसरायला जाते. आणि हा पार्सल आहे, हा तुम्हाला लवकरच मी दाखवेन. हे ऑर्डरचे साड्यांचे साड्या आहेत, त्याच्या साड्या शिवायच्या आहेत. ते तुम्हाला सविस्तर एका व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांचे कोणाचे ड्रेसेस राहिलेत, काय राहिलेत, त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा. कारण मोबाईल हे झाल्यानंतर, राहून गेल्यानंतर राहून जाते, मेसेज खूप मागे राहतात, नावं लक्षात राहत नाही, असं बऱ्याचदा होतं आहे. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मस्त पाऊस येतो आहे, पण गावाकडे येत नाही. आता तू गावाकडे जा रे बाबा, पेरण्या राहिलेत. कालच माझ्या मैत्रिणीचा फोन होता, आईचा फोन होता, बोलतो आम्ही असं आभाळाकडे बघतोय, शेतकरी बघतोय तुझ्याकडे, तर लवकर तिकडं गावाकडे पोच, म्हणजे तिथल्या पेरण्या होतील. पेरणी झालं तरच शेतकऱ्यांचं आणि आमचं भलं आहे. तर तुला प्रार्थना कर परत एकदा, सगळे आमचे सबस्क्रायबर सगळे मिळून आमच्या फॅमिलीकडून, की जा गावाकडे जा. म्हणजे जिथं पाऊस शेताला गरज आहे तिकडे जातो. इथं भरपूर आलास आता, तर आम्हाला आनंद दिलास, आता त्यांना आनंद दे. आणि चालेल, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.